ते हाच संजय राजाराम राऊत, हेच उद्धवजी कशा पद्धतीने आनंद दिघेजींना मानसिक त्रास देत होते। बाळासाहेब आणि आनंद दिघेजींमध्ये काड्या लावण्याचं काम कोण करत असेल तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे। आमच्या गाडीमध्ये बसण्यासाठी जागा तरी आहे, आमची गाडी म्हणजे ही तरी आहे, स्पोर्ट्स कार तरी आहे, याची गाडी तर खटारा झालेली आहे उद्धव ठाकरेंची। काल गडकरी सभागृहामध्ये ठाण्यामध्ये चायनीज मालाचे बाजारपेठ भरले। समोर आमचे उत्तर भारतीय समाजाची जनता बसवलेली आणि भाषण करणारे सगळे चायनीज मॉडेल शिवसैनिक होते। मोठ्या मोठ्या बाता, शिवसेनेचा इतिहास, मर्द, हे नेहमीसारखे रटाळ विषय आणून आम्ही किती खरे आहोत, आम्ही किती ओरिजिनल आहोत, हे प्रत्येक चायनीज कंपनी बोलत बसते की आमचाच प्रॉडक्ट खरा आहे, आम्ही चायनामधले असलो तरी आम्हीच खरे आहोत। हे सगळ्याच चायनीज कंपन्या जसे बोलतात तसेच संजय राजाराम राऊत आणि त्यांचा मालक काल ठाण्यामध्ये भाषण करून गेले। संजय राजाराम राऊतचं भाषण ऐकलं आणि आनंद दिघे साहेबांवर त्याचे किती प्रेम आहे, दिघे साहेबांच्या बद्दल मोठे मोठे शब्द काढून लोकांच्या टाळ्या मिळवल्या। पण ज्यांना ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे, ज्यांना ज्यांना आनंद दिघेजींचा इतिहास माहिती आहे, त्या प्रत्येकाला या गोष्टीची चांगली जाणीव आहे। ते हाच संजय राजाराम राऊत, हेच उद्धवजी कशा पद्धतीने आनंद दिघेजींना मानसिक त्रास देत होते। बाळासाहेब आणि आनंद दिघेजींमध्ये काड्या लावण्याचं काम कोण करत असेल तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे। आपण सगळ्या जणांनी धर्मवीर चित्रपट पाहिला असेल। त्या धर्मवीर चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे आनंद दिघे साहेबांना एक पत्रकार भेटायला येतो आणि तो पत्रकार यांची इंटरव्ह्यू घेतो आणि पत्रकार इंटरव्ह्यू घेत असताना शिवसेनाबद्दल, बाळासाहेबांबद्दल, आनंद दिघेजींबद्दल वेडेवाकडे प्रश्न विचारत बसतो। त्यांना नकारात्मक सगळ्या गोष्टी लिहित बसतो। तर आपल्या सगळ्या जणांना मी परत सांगेन, ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच आहे की तो जो कॅरेक्टर आपण पत्रकाराचा दाखवलाय तो अजून कोणी नाही तर तो संजय राजाराम राऊत आहे। म्हणजे जे आम्ही वारंवार बोलतोय की हा संजय राजाराम राऊत अगोदरपासून शिवसेनेच्या विरोधात लिहिणं, बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणं, आनंद दिघेजींच्या विरोधात भूमिका घेणारा हाच तो संजय राजाराम राऊत आहे। आणि काल काय काय मोठ्या मोठ्या बाता करून गेला की आनंद दिघे साहेब मर्द होते, हा होतेच, तुझ्या आणि तुझ्या मालकासारखे नामर्द नव्हते, काड्या लावणारे नव्हते। हिंदुत्व स्वातंत्र्याच्या काळामध्ये संघाची काय भूमिका होती, राष्ट्रसेवक संघ नसता किंवा डॉक्टर हेडगेवारजी नसते तर भारत देशातला हिंदू समाज आज जगला नसता, दिसला नसता। मुस्लिम लीगच्या प्रेमात असणारे हे सगळे काँग्रेसचे आणि तेव्हाचे सगळे हे नेते मंडळी एवढं त्या मुस्लिम लीगच्या प्रेमात होते की जे जे मुस्लिम लीगचे लोक बोलायचे ते हे सगळेजण करायचे।
म्हणून आज जो हिंदू आज आपल्या देशामध्ये वावरतोय, जो हिंदू राष्ट्र म्हणून आपण आपल्या देशाला अभिमानाने जे बोलतो, त्याचं एकमेव कारण आहे राष्ट्रसेवक संघ आणि डॉक्टर हेडगेवारजी आणि आमचे सगळे कार्यकर्ते आणि सहकारी. म्हणून उगाच इतिहास सांगत बसू नका. बाबरी मस्जिद तोडत असताना आणीबाणी जेव्हा इंदिरा गांधीजींनी जाहीर केली, तेव्हा तुमची भूमिका काय होती याबद्दल फक्त जरा महाराष्ट्राला आणि देशाला कळून दे. धन्यवाद. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की ज्या राष्ट्रवादीवर 70 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला त्याच राष्ट्रवादीला सोबत घेतलं. भाजपचा एकच नारा, आजा मेरे गाडी में बैठ जा. मग त्या 70,000 कोटीचा जो आरोप ज्यांच्यावर आहे, त्यात अजितदादाला तुम्ही विधानसभामध्ये जाऊन त्याच्यासमोर साष्टांग लोटांगण का घातत होते, त्याच्याबरोबर फोटोग्राफ का काढत बसत होते? तेव्हा तुम्हाला ते 70,000 कोटी दिसले नाही? तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की ह्या माणसाने 70,000 कोटी केलेले आहे आणि अजितदादा किती सक्षम आहे, माझ्याबरोबर काम केलेले आहे, हे सगळं म्हणणारे पण हे उद्धवजीच होते. म्हणून बोलताना सरड्याला पण लाज वाटेल असा रंग बदलणारा व्यक्ती कोण असेल तर उद्धव ठाकरे आहे. आणि आमच्या गाडीमध्ये बसण्यासाठी जागा तरी आहे. आमची गाडी म्हणजे ही तरी आहे, स्पोर्ट्स कार तरी आहे. याची गाडी तर खटारा झालेली आहे उद्धव ठाकरेंची. बसण्यासाठी पण जागा नाहीये आणि बंद पडणारी गाडी आहे ती. 2024 ची आपली संधी हुकली तर हा संपूर्ण देश नालायक आणि हुकुमशहाच्या हातात जाईल असंही काल उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधकांना दहशतवादी म्हणता एवढे त्यांचे विचार घसरले आहेत. लक्षात घ्या, ह्यात उद्धवजी 2019 पर्यंत स्वतःच्या आमदारकीसाठी कोणाकोणाला आणि स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कितींदा दिल्ली गेले, कितींदा मोदीजींच्या समोर झुकले, हे पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्या मेवण्याला जेव्हा वाचवायचं होतं तेव्हा तुम्हाला मोदीजी हुकुमशाह वाटले नाही. तुमची जेव्हा आमदारकी वाचवायची होती तेव्हा तुम्हाला मोदीजी हुकुमशाह वाटले नाही. म्हणून जो काही विरोधी पक्षाची जी मोठ जे INDIA नावाचे झाले आहेत ना, ती सगळी नालायकांची टोळी एकत्र येऊन आता देश वाचवण्याची भाषा करते. पण कोण नालायक आणि लायक आहे ही देशाची जनता 2024ला दाखवून देणार. काहींना वाटते मी म्हणजे ठाणं आहे, मात्र बाजारात आता चायनीज मालही आलेला आहे. बनावट, बोगस आणि गद्दार स्वतःला शिवसेनेपेक्षा मोठे समजतात, ते एवढ्यावर जाऊ शकत नाही असंही एक उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे दुसऱ्यांना चायनीज मॉडेल बोलण्याचा अधिकारच उद्धव ठाकरेला नाही. कारण का त्या पॉडकास्टच्या त्यांचा आवाज कोणाच्या इंटरव्ह्यू मध्ये ज्याला स्वतःला सांगायला लागतं की हो मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, तर मग त्याला हे चायनीज मॉडेलच लोक त्यांना सिद्ध करायला लागतं परत करत का मी खरा आहे का खोटा आहे. म्हणून दुसऱ्यांना खरं चायनीज मॉडेल बोलण्याची कारण नाही. तुम्हीच चायनीज मॉडेलच्या बाजारामध्ये आता कोण तुम्हाला विकत घ्यायला तयार नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप बरोबर फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. ते एकमेकांमध्ये भेदभाव करतात आणि त्याला हिंदुत्व म्हटलं जाऊ शकत नाही, याला चालकीय नीती म्हटलं जाऊ शकत नाही, याला कूटनीती म्हणतात, जे स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक वापर करतात असं त्यांनी फडणवीस. हिंदुत्वाचे सर्टिफिकेट आम्हाला सुनता झालेल्या मोहल्ला उद्धव ठाकरेंकडून नको. म्हणून तुम्ही हिंदुत्व हा शब्द तोंडातून उच्चारण्या एवढं आता तुम्ही हिंदू राहिलेला नाही. तुम्ही मोहल्ला उद्धव ठाकरे झालेला आहात. म्हणून आम्हाला हिंदुत्व शिकायला जाऊ नका. पहिलं तुम्ही किती हिंदू राहिलात ह्याचं पहिलं सर्टिफिकेट आणि हे पहिलं हिंदू समाजाला सिद्ध करून दाखवा. तर संभाजी भिडेंचं एक वक्तव्य आता गाजत आहे, त्याच्यावर काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर म्हणतात जे अफजल खानचे वकील होते श्रीकृष्ण कुलकर्णी त्यांचा हा वंशज आहे संभाजी भिडे. एक समजून घ्या, भिडे गुरुजींनी जे काय बोललेलं आहे ते काय मी ऐकलेलं नाही आणि भिडे गुरुजींचा आणि भारतीय जनता पक्षाचा थेट काय संबंध नाही.
ते शिवप्रतिष्ठान नावाची संघटना चालवतात आणि त्या संघटनेच्या माध्यमातून गडकिल्ले असो किंवा वेगवेगळ्या मोहीम ते हातात घेतात. पण मुद्दा माझा असा आहे, जे काँग्रेस किंवा उदाहरण पृथ्वीराज चव्हाण जे असतील की जे काँग्रेसचे नेते आज भिडे गुरुजींवर टीका करतात, ते सांगू शकतील का की भिडे गुरुजींच्या मुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये किती मतं भेटलेली आहेत? भिडे स्वतः निवडून येण्यासाठी भिडे गुरुजींच्या समोर नतमस्तक होतात की नाही? असे मी पृथ्वीराज चव्हाणजींचे फोटो पाहिलेले आहेत. मग काँग्रेसचे जे नेते टीका करतायत, पहिलं त्यांनी हे जाहीर करावं की 2024ला आम्ही भिडे गुरुजींची मदत घेणार नाही निवडून येण्यासाठी, आणि मग त्यांच्यावर टीका करावी. तर संजय शिरसाट यांनी असं एक आता स्टेटमेंट केलंय की कोणती प्रियांका चतुर्वेदी हिच्याबद्दल खैरेंनी म्हणाले होते की आदित्य ठाकरेंनी तिचं सौंदर्य पाहून खासदार केलं, असं शिरसाट म्हणतात. त्याबरोबर उद्धव ठाकरेंवर सुद्धा शिरसाट निशाणा ठेवत आहेत. काल ज्या पद्धतीने आनंद दिघेंच्या बाबतीत बोललं गेलं, तर दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबाचा एकही जण का उपस्थित नव्हता असा सवालही त्यांनी. पण ते खरंच आहे ना, दिघेजींचा द्वेष हे उद्धव ठाकरे आणि कुटुंब किती करायचं हे सगळ्या जुन्या शिवसैनिकांना विचारा. ज्या दिवशी दिघे साहेबांच्या एकंदरीत मृत्यूची कथा लिहिली जाईल तेव्हा उद्धव ठाकरेचा रोल हा विलनचा असेल, एक लक्षात घ्या. समजदारों को इशारा काफी आहे. सर, सामनामधून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीशी लढताना आजचा संघ परिवार कुठेही नव्हता, रक्ताचा थेंब न सांडता स्वातंत्र्याची सर्व फळे चाकताना. बोललो ना अगोदर त्याबद्दल. संघाबद्दल जे टीका करणारे आहेत, अहो संघ नसता तर आपल्या भारतातला हिंदू, आपला भारत हा बहुसंख्य समाज हिंदू समाज आहे. इथे 90% हिंदू धर्माचे लोक राहतात. संघ नसता, डॉक्टर हेडगेवारजींनी अगर हिंदू समाजासाठी आवाज उचलला नसता आणि सगळेच मुस्लिम लीगच्या जे काय अटी होती, जे काँग्रेस मान्य करत होते त्याच्या विरोधात जाऊन अगर हेडगेवारजींनी भूमिका घेतली नसती तर आज भारतातला हिंदू समाज किंवा जो हिंदू राष्ट्र असलेला आपला भारत ह्याच्यामध्ये हा इस्लाम राष्ट्र झाला असता. म्हणून आज संघ नेमकं काय केलेलं आहे हे प्रत्येक हिंदूला माहिती आहे. आज हिंदू म्हणून जे आपण देशामध्ये जगतो त्याच्यामध्ये एकमेव कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हे कदाचित हा अग्रलेख लिहिणाऱ्या लोकांना माहिती नसेल, म्हणून माहितीमध्ये थोडं ज्ञान टाकतोय.